हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त आणि आनंदी असणार. आज मी सगळ्यात शेवटी अंघोळ केली आहे कारण मला हेअर वॉश करायचा होता आणि हेअर वॉश म्हटलं की जरा जास्त वेळ लागतो. सो म्हटलं सगळ्यांची एक एक करून अंघोळ होऊन जाऊ द्यात आणि मग आपण करूया. बाय द वे, पियाची स्कूल सुरू झाली आहे. पिया गेली आहे स्कूलला आणि घर 3 वाजेपर्यंत एकदम निवांत असणार आहे. माझ्या सासूबाई मस्त बाहेर बसल्या आहे. पियाचे पप्पा जे ते आमच्याकडे ट्रेडमिल आहे ना त्याच्यावर वॉक करत होते. 2 दिवसापासून प्रयत्न करताय ते सासूबाईंना त्याच्यावर शिकवण्यासाठी. पण आत्यांना काही जमत नाही आहे. मी आत्याच म्हणते माझ्या सासूबाईंना कारण ते माझ्या आत्याच आहेत. सो त्यांना काही जमतच नव्हतं. पण आता ते म्हणले की इथे बस तू आणि माझ्याकडे बघ. मग माझी पण ती गंमत बघणं चालू होतं की त्यांचं मायलेकांचं काय चाललं आहे असं. पण म्हटलं चला, मी आवड्या मागवले होते 2-3 दिवसापूर्वी. कालच्या दिवशी पण मी ज्यूस बनवला होता आणि आज पण बनवते. त्याचं रिझन असं महत्त्वाचं म्हणजे बघा, आमच्याकडे आवळा ना हा प्रत्येक सीझनमध्ये थोडा महाग का असेना, ज्या सीझनमध्ये आवळा येत नाही ना त्या सीझनमध्ये पण मिळून जातो. महाग मिळतो पण मिळतो. आणि आता पर्टिक्युलर त्याचं पेण्याचं रिझन म्हणजे असं आहे की माझा हेअरफॉल सुरू झालेला आहे आणि मला हेअरफॉल झाला की तेव्हा अचानक जाग येते अशी आणि मग तेव्हा मला वाटते की मी आवळ्याचा ज्यूस जो आहे तो कंटिन्यू पिला पाहिजे. पण मी तसंही पिते, पण खरं सांगायचं तर आता महिन्याभरापासून काही पिलेला नव्हता. पण म्हटलं चला आता हेअरफॉल सुरू झाला आहे तर आता तरी पिला पाहिजे कारण बदाम वगैरे खाणंसुद्धा जरा गरम पडतं ह्या दिवसामध्ये आणि भरपूर गरम होतो आहे. सो बदाम तर काही खाल्ले जात नाही, पण म्हटलं आवळाचा ज्यूस पिऊ शकतो. तुम्ही पाहिलंच, मी आवळा फक्त कट केला, त्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आणि मस्त असा आवळाचा ज्यूस एन्जॉय करते. थोडं काळं मीठ घातलं ना तर एवढं आंबट लागत नाही, पण मला ना म्हणजे काय एवढी खाज असते आय डोंट नो. मी त्याच्यामध्ये काळं मीठ टाकतच नाही. मी स्वतःला चॅलेंज देते आणि ट्राय करते मी की मी असाच आवळाचा ज्यूस पिऊन जाईल असं. मग ते कितीही वेळवाकड तोंड होऊ देत माझं. चला, माझं पिऊन झालेला होता आणि आता मात्र मला सोफ्याचे कवर चेंज करून घ्यायचे होते. म्हणजे करण्याचं रिझन असं की 10-12 दिवसांपासून तर होते सोफ्याचे कवर टाकलेले. दुसरं रिझन पण एक असं होतं की आपल्या घरी कोणी असे थोडे लोकं असले की आपल्याला वाटते की आपल्याकडे काय काय जरा आपण दाखवूयात त्यांना. ते पण एक रिझन होतं. म्हटलं चला, हे सोफ्याचं कवर याच्यावर खूप छान दिसतो सोफ्यावर असं मला वाटतं, म्हणून म्हटलं चला आपण याला टाकून देऊया, म्हणजे जेणेकरून आपल्यालाही बघायला एक नवीन जो आहे तो लुक मिळतो आणि बाकीच्या सगळ्यांना पण ते बघायला छान वाटेल. सो मस्त सोफ्याचं कवर चेंज करून घेतलं. तुम्हाला जर हवं असेल ना सोफा कवर तर मी टॅग केलेला आहे, तुम्ही चेक करून घ्या. मिशोची लिंक मला मिळाली तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, कारण बऱ्याच वेळा वॉश करून झालं आहे आणि अजून पण खूप छान येते, छान दिसतं टाकल्यावर. आणि आता आम्ही करतो आहे असं महत्त्वाचं काम, जे हा चिवडा ना मला म्हणजे गावी जायच्या पहिलेच बनवायचा होता, पण मी तेव्हा कॅन्सल केलं की जाऊ दे, असंही गावी जायचं आहे, 4-5 दिवस तसाच पडेल, त्यापेक्षा आल्यानंतर बनवूया. आणि त्याच्यामध्ये ना खूप जास्त जी म्हणजे जे कवर असतं ना, तांदळाचं जे कवर असतं ना, जवस वगैरे काय असते ते खूप प्रचंड प्रमाणामध्ये मी शेवटी दाखवेल तुम्हाला. तर ते खूप जास्त होतं म्हणून पण ते माझं ढकल चालू होतं, कारण त्याला निवडावं लागतं. मी अशा ह्या 2 पिशव्या ना आमच्या गावाकडूनच घेऊन आले होते आणि घेताना मी काही चेक नाही केलं. नेहमी चांगले निघतात म्हणून मी घेऊन आली. पण तेव्हा आय थिंक ते पूर्ण गोणीच्या गोणीच अशी होती. मी पप्पांकडून आणलं होतं त्याला आणि त्यातलं एक चिवड्याचं मी बनवून टाकलं होतं, मुरमुऱ्यांचा चिवडा, पण हा एकाचा बाकी होता. मग आता सासूबाईंना सांगितलं, ते म्हणे चल मस्त बसून मी तुला करून देते. पण म्हटलं चला मी पण जरा हेल्प करते, कारण मला स्वयंपाक पण बनवायचा होता. पण मी जरा घेतलं कारण तुम्ही बघा त्याच्यामध्ये खूप आहे, ते निवडायला वेळ बराच गेला असता त्यांचा पण. सो मी घेतलं होतं मस्त निवडायला. गप्पा मारता मारता आमचे कामं चालले होते. माझं हेअर वॉश झाला होता, फॅन लावला होता, असं केस पण छान सुकवत होती मी इकडे. आणि जिथून मला जमेल ना अशा वेगवेगळ्या अँगलने मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते, कारण आता त्यांना तर काही दिसायचं नाही व्हिडिओमध्ये. पण आपले व्हिडिओ तर थांबू शकत नाही, आपलं काम आपण थांबवू शकत नाही. सो छोटे मोठे प्रयत्न चालले आहेत माझे आणि आय होप काही दिवसानंतर त्यांची पण थिंकिंग थोडी चेंज होईल आणि ते पण असे फ्रीली जे आहेत ना, जसं माझे घरचे येतात, माझे आईवडील व्हिडिओमध्ये येऊन जातात आता, तसे हे पण येतील. लेट्स सी. प्रत्येकाच्या मनावर असतं, कोणाला कधी काय वाटतं, कोणाला कधी काय वाटतं. शेवटी जुन्या विचारांचे लोक आहेत, आपण लगेच असं चेंज करण्यासाठी फोर्स नाही करू शकत. पण हो, आपण कुणासाठी आपलं काम पण थांबवू नाही शकत. त्याच्यामधून आपण मार्ग नक्की काढू शकतो की आपण आपलं काम कसं कंटिन्यू ठेवायचं. तुम्ही पण कंटेंट क्रिएशन करत असाल आणि असे छोटे मोठे अडथळे येत असतील तर तुम्ही माझं उदाहरण घेऊन जे आहे तुमचं काम पुढे नेऊ शकतात. थोडेफार मुरमुरे निवडण्यात मदत केली मी, पण तेवढ्यात म्हटलं चला स्वयंपाक पण बनवायचं आहे आणि मला गिलक्याची भाजी बनवायची होती, म्हणून इकडेच गिलके घेऊन आली आणि थोडासा अजून एक अँगल चेंज करून तुमच्यासोबत एक वेगळा व्ह्यू शेअर करते. सो गिलके कट करण्याचं काम चालू आहे, इकडे मुरमुरे निवडण्याचं काम चालू आहे आणि तुम्ही बघू शकतात खाली किती सारे जे आहेत ना ते जवस ते पडलेले आहेत. इतके होते ना त्याच्यामध्ये, म्हणजे मी माझ्या आईकडून आणले होते, त्याने
त्यांनी आणून ठेवले ते माझ्यासाठी आणि त्यांना पण मी जेव्हा सांगते ना तेव्हा त्यांना असं होतं की अरे आपण बघितलंच नाही, बघितलं असतं तुला काम पुरलं नसतं असं तसं. पण चला आम्ही दोघं मिळून केलं त्यामुळे काम पण आमचं खूप लवकर झालं. हे पहा इथे पाहू शकतात तुम्ही, इकडे पण पडलेत, हे इकडे पण पडलेले आहेत, एवढे होते त्याच्यामध्ये. पण चला सासूबाई होत्या म्हणून हे काम माझं आज होऊन गेलं. मी जर राहिली असती ना तर मी आज हे ढकलून दिलं असतं, उद्या करू, परवा करू, 8 दिवसानंतर करू आणि हळूहळू पावसाला सुरुवात झाली असती आणि मग पाऊस सुरू झाला की नरम व्हायला लागतात अशा मुरमुरे वगैरे सारख्या वस्तू. मग ते डायरेक्ट माहीत नाही मला कधी झालं असतं ते पावसाळा बंद झाल्यावर. त्यामुळे चला झालं आमचं आजचं हे एक काम तरी. ना आजिओवरून हा ड्रेस मागवलेला होता, म्हणजे हाच नाही, मी याच्यासोबत अजून थोडे एक्स्ट्राचे पण मागवलेत. काही टी शर्ट आहेत, पॅन्ट आहेत. एक पॅन्ट पण मला काल रिसीव झाली. त्यानंतर पियासाठी पण 1-2 जे आहेत ते पॅन्ट शर्ट असं मागवलं आहे. पियाच्या पप्पांसाठी पण टी शर्ट मागवलेले आहेत. बल्कमध्ये मागवलं ना तर त्यांचा कुपन कोड असतो, म्हणजे मी तरी हे काहीतरी 3-1 हजारापर्यंत मी कार्डमध्ये ॲड केलं होतं आणि कुपन कोड अप्लाय केला तर 350 रुपयाचा कुपन कोड ॲड झाला आणि मग ते मायनस होऊन जातात तेवढ्या पैशांमधून. तर कालची जी पॅन्ट होती ना ती पण मी ज्या साईजमध्ये मागवली ना त्याच्यापेक्षा कमी साईजमध्ये तर अवेलेबल नाहीच आहे, पण तरी पण तिची मला फिटिंगने आवडली. अशी जेगिन्स सारखी ब्लॅक कलरची मागवली होती, सो ती पण रिटर्न जाणार आहे. आणि आता हा एक ड्रेस मागवला. ॲक्च्युली मी हा सेम मिंत्रावर पाहिलेला होता आणि मिंत्राला याची प्राईस काहीतरी 850 की 900च्या अराउंड होती. ही असा ड्रेस आहे आणि हा मी स्मॉल साईजमध्ये मागवला आहे, एक्स्ट्रा स्मॉलमध्ये नाहीच आहे, म्हणजे साईजच नाही आहे, स्मॉलपासून साईज सुरू होते. तर आता गोष्ट अशी होते की जरी मी घातला नाही अजून, पण मला माहिती घातल्यानंतर हा मला लूज होणार आहे. म्हणजे मला वाटतंय की जसं त्यांचं फॅब्रिक असेल ना मिंत्राचं, हे फॅब्रिक वगैरे चांगलं आहे नो डाऊट, घालून कलर पण खूप छान दिसणार आहे. पण माहीत नाही हा माझ्या हाईटला पण, कारण त्यांनी जसं इमेजमध्ये दाखवलं होतं ना नी लेंथपेक्षा थोडासा खालचा असा हा ड्रेस होता, पण हा मला एकदम अँकल लेंथपर्यंत जातोय, जो की गाऊन टाईप असतो ना तसा दिसेल, म्हणून म्हटलं जाऊ दे. आणि साईज पण मला जी आहे ती लूज होणार आहे. इलास्टिक पण, म्हणजे इलास्टिकची साईज थोडी अजून कमी राहिली असती अशी तर मग मला इथे तो व्यवस्थित झाला असता, खूप लूज होईल, म्हणून हा पण माझा जो आहे तो रिटर्न जातोय. खाली त्याला हे बघा, हे असं होतं, छान प्रेस वगैरे करून असं कुठे बाहेर घातलं तर खूप छान दिसला असता. हाईट पण मी कॉम्प्रोमाइज केली असती की ठीक आहे एखादा लॉंग हाईटचा पण पाहिजे, पण मला साईजमध्ये तर फिटिंग करणं जमणारच नाही, कारण इथे इलास्टिक आहे, म्हणून म्हटलं जाऊ दे रिटर्न करूयात. बाकी अजून बरेच मागवले, आता जसे येतील, ज्या दिवशी येतील आणि व्हिडिओ शूट करत असली तर तुमच्यासोबत शेअर करते. पण खूप दिवसानंतर मी आजिओवरून शॉपिंग केली होती आणि हे असं झालं, कारण मी हे सगळं माझ्यासाठी मागवलेलं होतं. मी हॉल व्हिडिओ वगैरेसाठी मागवलेलं नाही आहे. हॉल व्हिडिओचा प्रॉब्लेम काय होतो ना, जे पण मी मागवते ना असे माझे चॉईसचे मागवत असते सगळे, आणि त्यांची क्वालिटी, हॉल व्हिडिओसाठी पण मी जे मागवते ना तर त्यांचे रिव्ह्यू वगैरे चेक करून जे माझ्या चॉईसचे असते मी ते मागवते. पण गोष्ट अशी होती की ते एकदा हॉल व्हिडिओसाठी घालून दाखवल्यानंतर ना ते पुन्हा आपल्या स्वतःसाठी ऑर्डर करायला अशी एवढी इच्छा, एक्साइटमेंट नसते, म्हणून ते होत नाही. म्हणून म्हटलं चला अजिओवरून मी आय थिंक गेल्या वर्षी आमच्यासाठी असे 2-4 जरा कपडे मागवलेले असतील तर जरा मागवूया. जसं तुम्ही बघताय मी रेग्युलर तेच जे आहे ते माझे कपडे रिपीट होत आहे व्हिडिओमध्ये म्हणा किंवा मग असं डेली यूजसाठी पण माझं तेच चाललं, म्हणून म्हटलं थोडे घेऊयात. 2-4 जरा बाहेर घालून झाले की आपण घरी वापरायला काढू शकतो. पण आता हे मला असं वाटतं की सुरुवातच अशी झाली माझी रिटर्नपासून, तर आता काय येणार आहे, पण काय कसे येतात आणि काय येतात. पियाचे होऊन जातात, कारण की साईज जर छोटी मोठी असली तर आपण तिच्यासाठी मागवू शकतो, 1-2 वर्षांनी मोठी मागवू शकतो किंवा कमी मागवू शकतो, पण आपल्यासाठी ते ऑप्शन नसतात. स्मॉल म्हटल्यानंतर एक्स्ट्रा स्मॉल फक्त जे आहे ते साईज आहे, पण ती पण जर ब्रँडने काढलीच नाही आहे तर मग आपल्यासाठी साईज उरत नाही. सो चला, हे असं होतं माझी छोटीशी शॉपिंग जी रिटर्न जाते. मला मागे ना एक कमेंट आली होती, म्हणजे ती कमेंट अशी होती बघा, एक्झॅक्टली लक्षात नाही, पण त्यांचं असं म्हणणं होतं की पुण्यात पण पाण्याचा प्रॉब्लेम असतो का, पुण्यात पण लाईट जाते का. आणि मला असं झालं होतं की अरे बाबा, गावासारखीच परिस्थिती आहे शहरामध्ये सुद्धा. पुणे फक्त नावाचं आहे, बाकी सगळ्या म्हणजे असं मॉल वगैरे मोठ्या मोठ्या वस्तू सोडल्या की बाकी सगळं गावासारखं आहे. याचं एक चांगलं उत्तम उदाहरण म्हणजे बघा, मी हे सकाळी मशीनमध्ये हे टाकलेले होते सोफ्याचे कवर, जे आता पिया यायची वेळ झाली तेव्हा ते मशीन बंद झालं आहे. सारखं पाणी आमचं संपून जातं आहे. पाणी आलं की लाईट नसते, लाईट आली की पाणी नसतं, कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याचा वापर पण जास्त होतो, त्यामुळे लोकांना पुरत नाही आणि टँकरने पाणी मागवावं लागतं. सो असं सगळं आहे आणि हे सगळे प्रॉब्लेम जसे गावामध्ये होतात ना तसे शहरांमध्ये पण होतात. फायनली चला, माझं जे आहे ते सोफ्याचे कवर फायनली वॉश करून झालेले आहेत. सकाळी टाकले होते, 3 वाजता वॉश करून झाले. कौन आया है, क्या लगता है आपको कौन होगा? ये ना, मैं हाथ ठेवला, ये देखो शैतान बच्चा आया है. घरी येताच डायरेक्ट ती पहिले बाल्कनीत येते. आणि हे बघा, हे बॉक्स आम्हाला द्यायचं आहे.
भंगारवाल्याला द्यायचे. पण हे बॉक्स आम्ही का देत नाही, कारण पी आणि तिची मैत्रीण इथे खेळतात. ते इथे घर बनवलंय त्यांनी, तुम्हाला दाखवते मध्ये. ते उघडून दाखव रे बेटा, उघडून दाखव, उघडून दाखव. त्याच्यासोबत ना असे बरेच अजून छोटे छोटे बॉक्स होते माझे पार्सल वगैरे, त्यांचं सगळं आम्ही देऊन टाकलं. पण हा आम्ही दिला नाहीये, कारण हे असं याच्यामध्ये लाइटिंग पण लावली आहे बाय. हा दाखव, लाव बरं. कुठे तुम्हाला थोडं इथे आम्हाला येऊ लागलं. गॉड, हे तर मला सुद्धा माहित नव्हतं. हे मी आता बघितलं, कारण एवढं खाली वागून कोण बघतंय ना तिथे काय लाईट लावली आहे काय नाही. तिथं नाही तर फुल दोरीने कनेक्शन केलंय त्याचं. दोरी लावली आहे वरून काहीतरी हँग करून. आणि बघा तो तिकडे तो स्पीकर आहे, ऍक्च्युली ब्लूटूथ स्पीकर असतो ना तसा स्पीकर येतो. आणि खाली असं ठेवलंय म्हणजे काय का मी तुम्हाला हा. पूर्ण इंट्रोडक्शन करू. पटापट सांग जरा. हे बघा. अरे किती टाइमपास. अरे राहू दे, जाऊ दे तिकडे, आम्हाला हा, माहिती बघा. किचन हे सेट. माझं किचन सेट, हा हे फ्रीज, हा हे आमचे कॅबिनेटचे, ओके ज्याच्यात आम्ही भरपूर सामान ठेवलंय. हा And ठीक आहे, जाऊ दे. आणि हे वर असं आहे काहीतरी त्यांचं ठेवलेलं. आणि बघा मी connection तुम्हाला कनेक्शन म्हणजे जेव्हा पाहिजे फक्त एक दोरी Yes. खेचायची, मग खाली चाललं जाईल. असं त्यांनी इकडे- होल केलंय लिटरली. कोणी करून दिलं होतं हे? पहिले इथं केला, हा. आणि बाबाने करून दिला होता. बाबांनी करून दिलं. तिथं पहिले बाबांनी करून दिला होता, पण तो मिडल मध्ये येत होता खूप, मग थोडा साइड मध्ये गेला. त्यांच्या ह्या सगळ्या जुगाड मध्ये पियाचे बाबा पण शामिल आहेत. टेक्नॉलॉजी आहे. हा, आणि मस्त दार इतकं छान. मला पण माहित नव्हतं की आता बरंच 3-4 दिवसापासून पडलंय. म्हणजे आम्ही आलो ना तिकडे, गावाहून आलो ना, तेव्हाच त्यांची ही जुनी चेअर आहे ऍक्च्युली. नवी चेअर पण आली. मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये आय थिंक शेअर केलं असेल किंवा करेल 1-2 दिवसामध्ये. आम्ही विकफिटला गेलो होतो बघा, तेव्हा ती चेअर आम्ही घेतली होती. तर ती आता रिसिव्ह झाली नाही. हा त्याचावाला मोठा बॉक्स आहे आणि तो अशा पद्धतीने खेळणं चालू आहे. मग आता यांचं पण म्हणणं आहे की जाऊ दे, खेळ दे, पियाला खेळू दे. मस्त टेक्नॉलॉजी बनवलंय. मग आम्ही काय करतो आता, ते कपड्यांचं स्टँड आहे ना, त्याला एंट्री गेट बनवतो. ठीक आहे. आणि इथे सिक्रेट पाहायचं असतं, इथे पाहायचं. सिक्रेट एंट्री माहिती का, अशी साईडचे असे वर होतं ना, ते तिथं ते तिथून सिक्रेट. पण माझं ह्याच्यावरून सुरू झालं होतं की घरी येताच तिचं हे चालू होतं. पहिले येऊन बघते ती, हा काही आलंय का घरात नवीन, की काय माझं आहे का सगळं व्यवस्थित इकडे तिकडे. आणि काही नाही, पाणी पिणं माहित नाही, कपडे चेंज करणं माहित नाही, बॅग तिथे पडलेली असते. आणि मग त्याच्यानंतर तिला सगळं तिचं पाहून झालं की मग आपलं जे काही म्हणणं असतं तेव्हा ते ऐकते, है ना बिया. आणि बाय द वे गाईज बताई, ऍक्च्युली ना, दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर ना मला वाटत होतं की मी चिवडा बनवून घ्यावा असं. पण आमच्या घरी सध्या ना रामायण बघणं चालू आहे. म्हणजे आत्या मामा दोघंही जण एवढं मन लावून रामायण बघताय ना, तर मला असं होतं की चला यांचं रामायण बघून झालं, जरा निवांत बसले की मी करायला लागले की लगेच मग ते येतात मला विचारायला की काही हेल्प करू का असं. आणि मग नाही म्हणण्यापेक्षा किंवा हो म्हणण्यापेक्षा मग त्यांचंही रामायण बघणं बुडलं असतं. म्हणून म्हटलं करूयात नंतर. पण ते बघता बघता नंतर झोपून गेले. आणि झोपल्यानंतर मग भांड्याकुंड्यांचा आपला काहीतरी, आपण भांडे घासायचं म्हणा किंवा मग आपण काहीतरी बनवायचं म्हणलं की किचनमध्ये आवाज होतोच. झोप मोडायला नको म्हणून मग मी ते पोस्टपोन केलं होतं. पण जसे ते झोपेतून उठले ना, ते स्वतःहून म्हणले मला की चिवडा आजच बनवून घेऊया, उद्यावर काही ढकलू नको. म्हणलं चला मग. मी इकडे तडून वगैरे देत होती, बाकी मिक्स वगैरे करायचं काम त्यांचं चाललेलं होतं. आणि असं आमचा जो आहे तो मस्त चिवडा पण बनवून गेला आज. एवढं जास्त क्वांटिटीमध्ये बनला आणि मला असं वाटत होतं की जरा जास्त क्वांटिटीमध्ये बनला असतं तर बरं झालं असतं, अजून थोडे मुरमुरे पाहिजे होते. पण ठीक आहे, आता पाऊस सुरू झाला तर ते नरम पण होऊन जाईल. पण खूप छान बनला होता. अशाच पद्धतीने मीही बनवते, पण तरीही ऑलमोस्ट त्यांनीच सगळं केलं होतं म्हणून त्याला टेस्ट पण खूप छान आली होती. आवडतं मला असं दुसऱ्यांच्या हाताचं खायला. मग ते चॉपिंग कटिंग सगळं मी जरी करून दिलं ना, पण तडका कोणीतरी दिला ना तरी पण मला खूप आवडतं, की असं वाटतं की माझं खूप मोठं काम कमी झालं आहे आणि असं वाटतं मी दुसऱ्याच्या हाताचं खाते म्हणून. चला, चिवडा बनवून झाला आहे आमचा. मला भांडेकुंडे आवरायची होती, पण त्याआधी म्हटलं मस्त चहा ठेवूयात. जेव्हापासून आत्या मामान ते आले, माझं कंटिन्यू सकाळ संध्याकाळ चहा पिणं चालू आहे. कारण त्यांच्यासाठी ठेवते तर मला असं होतं की चल यार 2 तर घूट घेते मी, असेही चला घेऊन घेऊयात म्हणून मी माझ्यासाठी पण ठेवते. ते जे माझा नवीन वर्षाचा संकल्प होता ना की एक टाईम चहा सोडते असं, तो सध्या मी गेल्या 8 दिवसापासून काही फॉलो करत नाही बरं का. भांडे घसून होईपर्यंत माझी मस्त चहा पण झाली होती इकडे. आणि चिवडा जरा गरम होता तर तो भरायचा बाकी आहे. आता मस्त ही चहा गाळते, मस्त बसून आम्ही चहा
पिऊ. आणि अशाच पद्धतीने आमची सगळी रुटीन चालली आहे. सायंकाळ झाली की आत्या मामा ते पियाला खाली खेळायला घेऊन जातात, नाहीतर मग मी पण थोडा वेळ जाते. माझ्याही मैत्रिणी आहेत सोसायटीतल्या, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायच्या असतात. आणि असा सध्या हा दिवस चालला आहे. आणि जो रिमेनिंग टाईम माझा उरलेला असतो या तर मी त्यामध्ये म्हणजे माझं शूट आवरते, नाहीतर मग व्हिडिओ माझं सगळं रेकॉर्ड करणं, त्याला एडिट करणं, हे सगळी कामं चाललेली असतात. आय होप तुम्ही माझी ही नवीन रुटीन एन्जॉय करत असाल. आणि कशी वाटली माझी नवीन रुटीन किंवा माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमधून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हाईप करा, लाईक करा आणि स्वतःची काळजी घ्या. मस्त हॅपी राहा. चहा पिऊन घ्या, जर सोडली असेल तर माझ्यासारखं 2-4 घूट. चला तर मग आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.